स्त्रियांना असे पुरुष मनापासून आवडतात, पण त्या पुरुषांमध्ये या गोष्टी असायला हव्यात. पुरुषांनी बघा मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषांना स्त्रियांमध्ये काही विशेष गुण आवडतात, त्याचप्रमाणे स्त्रियांनाही पुरुषांमध्ये काही गुण विशेष आकर्षक वाटत असतात. एखादा पुरुष दिसायला सुंदर असणे ही एक गोष्ट आहे, पण त्याचा स्वभाव, त्याचे विचार, तो समोरच्या व्यक्तीशी कसा वागतो, नात्याबद्दल त्याची भूमिका काय आहे आणि तो आयुष्यात किती जबाबदार आहे, या गोष्टी एखाद्या स्त्रीच्या मनात त्या पुरुषाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण करू शकतात. त्यामुळे मित्रांनो, आज आपण अशाच काही गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. हे गुण एखाद्या पुरुषामध्ये असतील तर तो स्त्रीला अधिक विश्वासार्ह आणि आकर्षक वाटू शकतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लॉयल्टी, म्हणजेच नात्याप्रती प्रामाणिकपणा आणि निष्ठा. मित्रांनो, कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा सर्वात महत्त्वाचा आधार असतो. एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषासोबत नाते निर्माण करते, तेव्हा तिला सर्वप्रथम हे जाणून घ्यायचे असते की हा पुरुष माझ्याशी किती प्रामाणिक आहे. तो माझ्या अनुपस्थितीतही माझा आदर करतो का? तो इतर व्यक्तींसमोर माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलत नाही ना आणि तो दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न करतो का? या गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात. लॉयल्टी म्हणजे फक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत नाते ठेवू नये एवढेच नाही. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे, तिच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधणे, चूक झाली तर ती मान्य करणे आणि नात्यातील समस्या लपवण्याऐवजी त्यावर बोलणे हे देखील निष्ठेचेच भाग आहेत. एखादा पुरुष आपल्या पार्टनरशी मनापासून प्रामाणिक असेल, तर त्या नात्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. आणि ही सुरक्षितता अनेकदा आकर्षणापेक्षाही अधिक महत्त्वाची ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे मॅच्युरिटी, म्हणजेच मानसिक आणि भावनिक परिपक्वता. मित्रांनो, मॅच्युअर होण्यासाठी विशिष्ट वयाची गरज नसते. एखादी व्यक्ती वयाने मोठी असू शकते, पण प्रत्येक परिस्थितीत बालिशपणे प्रतिक्रिया देत असेल तर तिच्यात परिपक्वता कमी असू शकते. त्याउलट कमी वयाचा एखादा पुरुषही शांतपणे परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेऊ शकतो. मॅच्युअर पुरुषाला राग आला म्हणून लगेच मोठा वाद निर्माण करण्याची गरज वाटत नाही. त्याला काही गोष्ट आवडली नाही तर तो ती योग्य शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे त्याच्याकडून चूक झाली तर ती मान्य करण्याची तयारी ठेवतो. नात्यामध्ये मतभेद झाले तर तो समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याऐवजी तिचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा स्वभाव नात्याला स्थैर्य देतो. मित्रांनो, जबाबदारी घेणारा पुरुषदेखील अनेक स्त्रियांना आकर्षक वाटू शकतो. याचा अर्थ त्याच्याकडे भरपूर पैसा असायलाच हवा असा नाही. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणे, कामाबद्दल गंभीर असणे, आपल्या भविष्यासाठी प्रयत्न करणे, कुटुंबाचा आदर करणे आणि स्वतःच्या चुका सुधारण्याची तयारी ठेवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा पुरुष स्वतःच्या आयुष्याबद्दल स्पष्ट ध्येय ठेवतो आणि त्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करतो, तर त्याच्या व्यक्तिमत्वात स्थिरता दिसून येते. तो आज काय करतो आणि उद्या कुठे पोहोचायचे आहे याबद्दल विचार करणारा असेल, तर त्याच्यासोबत भविष्याचा विचार करणे एखाद्या स्त्रीला अधिक सहज वाटू शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळजी घेण्याची भावना. मित्रांनो, मुलींना काळजी घेणारे पुरुष आवडतात असे अनेकदा म्हटले जाते. पण काळजी आणि नियंत्रण यामध्ये खूप मोठा फरक आहे. खरी काळजी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेणे आणि गरज असताना तिच्या सोबत उभे राहणे. फोन कुठे आहे, कोणाशी बोलतेस, कुठे जात आहेस असे प्रश्न विचारणे ही काळजी नसून नियंत्रण असू शकते. जर तुमची पार्टनर एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असेल, तर तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे, तिला गरज असल्यास मदत करणे आणि तिच्या भावनांना महत्त्व देणे हे खरे काळजीवाहू व्यक्तिमत्व दाखवते. काही वेळा मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. तू ठीक आहेस ना?
तुला काही मदत हवी आहे का? किंवा मी तुझ्यासोबत आहे एवढे साधे शब्दही समोरच्या व्यक्तीला खूप आधार देऊ शकतात. चौथी गोष्ट म्हणजे आदर. मित्रांनो, प्रेम असेल पण आदर नसेल तर नाते फार काळ सुंदर राहू शकत नाही. स्त्रीच्या मतांचा, तिच्या करिअरचा, तिच्या कुटुंबाचा, तिच्या मित्रमैत्रिणींचा आणि तिच्या वैयक्तिक निर्णयांचा आदर करणारा पुरुष अधिक विश्वासार्ह वाटू शकतो. तिचे मत तुमच्यापेक्षा वेगळे असले तरी तिला बोलण्याची संधी देणे आणि तिच्यावर आपले मत लादू नये हे महत्त्वाचे आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. स्वतःवर विश्वास असणारा पुरुष प्रत्येक वेळी इतरांशी स्वतःची तुलना करत नाही. त्याला आपल्या चांगल्या गुणांची जाणीव असते, पण त्याचबरोबर स्वतःच्या कमतरताही तो स्वीकारतो. आत्मविश्वास म्हणजे इतरांना कमी समजणे नव्हे, उलट स्वतःवर विश्वास ठेवूनही समोरच्या व्यक्तीचा आदर करणे म्हणजे खरा आत्मविश्वास. मित्रांनो, संवाद साधण्याची क्षमता ही देखील नात्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एखाद्या पुरुषाला समस्या आली की तो लगेच गप्प बसत असेल, रागाच्या भरात नाते तोडण्याची भाषा करत असेल किंवा समोरच्या व्यक्तीला सतत दुर्लक्षित करत असेल, तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी मला या गोष्टीमुळे वाईट वाटले असे स्पष्टपणे सांगणारा आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणारा पुरुष अधिक समजूतदार वाटू शकतो. तसेच विनोदबुद्धी आणि सकारात्मक स्वभावही व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवू शकतात. प्रत्येक वेळी गंभीर राहण्यापेक्षा योग्य वेळी विनोद करता येणे, समोरच्या व्यक्तीला हसवता येणे आणि कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे हे चांगले गुण आहेत. मात्र विनोद करताना समोरच्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आयुष्याला दिशा असणे. एखादा पुरुष सतत दुसऱ्या व्यक्तीच्या मागे धावत राहण्यापेक्षा स्वतःच्या करिअरवर, आरोग्यावर, कौशल्यांवर आणि भविष्यातील ध्येयांवर लक्ष देत असेल तर त्याचे व्यक्तिमत्व अधिक संतुलित दिसते. प्रेम महत्त्वाचे आहे, पण प्रेमासाठी स्वतःची ओळख, ध्येय आणि स्वप्ने विसरणे योग्य नाही. मित्रांनो, एखाद्या स्त्रीला आकर्षित करण्यासाठी स्वतःचा खोटा आव आणण्याची गरज नाही. काही दिवस चांगले वागून कोणालाही प्रभावित करता येईल, पण खरा स्वभाव जास्त काळ लपवता येत नाही. म्हणूनच एखाद्या मुलीला आवडण्यासाठी हे गुण दाखवण्यापेक्षा ते आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याचा प्रयत्न करा. शेवटी मित्रांनो, प्रत्येक स्त्रीची आवड वेगळी असते. कोणाला शांत आणि समजूतदार पुरुष आवडतो, कोणाला विनोदी स्वभावाचा, कोणाला महत्वाकांक्षी तर कोणाला अत्यंत साधा आणि कुटुंबाला महत्त्व देणारा पुरुष आवडू शकतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला एकाच प्रकारचा पुरुष आवडतो असे म्हणता येणार नाही. पण प्रामाणिकपणा, निष्ठा, आदर, जबाबदारी, काळजी, आत्मविश्वास आणि चांगला संवाद हे गुण कोणत्याही निरोगी नात्यासाठी नक्कीच उपयुक्त आहेत. म्हणून मित्रांनो, एखाद्या स्त्रीला मिळवण्यासाठी स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःची चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. कारण खरे आकर्षण फक्त चेहरा किंवा पैशांमधून निर्माण होत नाही. ते तुमच्या स्वभावातून, तुमच्या कृतीतून आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती आदर देता यातून निर्माण होते. जेव्हा नात्यामध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात, एकमेकांची काळजी घेतात आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात, तेव्हा त्या नात्याला टिकवण्यासाठी बाहेरच्या कोणत्याही दिखाव्याची गरज पडत नाही.